या निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये एक मी मतदार म्हणून काय लक्षात ठेवलं? बघा, ज्या वेळेला उमेदवार आपण पाहतो, उमेदवार आपण निवडतो, एक गोष्ट म्हणजे तो सुशिक्षित असावा. निदान तो तुमच्या विभागाचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये किंवा विधान भवनामध्ये जिथे जिथे तुम्ही त्या उमेदवाराला पाठवा, हा थोडा शिक्षित असावा. कारण तो जो शिक्षित असेल तर जे मूलभूत प्रश्न आहेत ते तो त्या हाऊसमध्ये मांडू शकेल. दुसरी गोष्ट, तुमच्या अडीअडचणीच्या वेळी वेळेवर तुमच्याकडे पोचेल. तो कुठेतरी भलत्याच ठिकाणी राहणारा जो तुमच्याकडे आज फोन केला की उद्या येईल असा नसावा. तो त्या विभागातला असेल, आजूबाजूचा असेल, म्हणजे वेळेवर पोचणारा असावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जो उमेदवार एखाद्या पक्षाला 10 लाख 25 लाख 50 लाख रुपये तिकीट देऊन जो आलाय आणि जो आज तुमच्या मतदारांमध्ये पैशाचे पॉकेट वाटतोय, असा उमेदवार तर नेमका तुम्ही टाळा. कारण ज्या वेळेला तो करोडो रुपये लावतोय तर तो एक व्यापारी म्हणून ते लावतोय. आणि जेव्हा तो हे करोड लावणार आहे तेव्हाच तो त्यातून 500 करोड काढणार. तर पॅकेटच्या मागे न जाता, पैशाचं जे पॅकेट वाटलं जातं त्याच्या मागे न जाता तुम्ही उमेदवार असा निवडा जो तुमच्या अडीअडचणीच्या वेळेला लाईफ जॅकेटसारखं तुमच्या पाठी उभा राहील.